रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता जन्मोत्सवात विडा घेतल्यानंतर मध्यरात्रीला 2 वाजताच्या सुमारास येथील श्रीराम मठात हनुमानची सवारी शोभायात्रा काढली जाते. हजारो भक्त या शोभायात्रेत मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. पहाटे 4 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो. ही परंपरा अति पुरातन असून नेमकी कोणत्या वर्षापासून सुरू झाली याचा कुठेही उल्लेख नाही, परंतु आजही वयोवृद्ध पासून तर आजची युवक पिढी या धार्मिक उत्सवाला मानतात व त्यांची श्रद्धा असल्याने 6 एप्रिल रोजी हजारोंच्या संख्येत भाविक टाकरखेडा शंभू येथे दाखल झाले आहेत. पुरातन इतिहास लाभलेला टाकरखेडा शंभू येथील श्रीराम मठ आज पंचक्रोशीतच लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे. देशभरात श्रीराम नवमीचा उत्सव दिवसभर साजरा होत असताना मात्र भातकुली तालुक्यातील टाकरखेडा शंभू या गावात गावकरी रात्र जागून हा उत्सव मध्यरात्री साजरा करताना प्रभू श्रीरामाचे असीम भक्त हनुमानजी यांचे वंशातील गोसावी यांच्या कुटुंबातील व्यक्तीची सवारी शोभायात्रा मध्यरात्री 2 वाजता काढली जाते. या कुटुंबातील सध्या वयोवृद्ध असलेले विठ्ठल भारती यांची 3री पिढी त्यांचा नातू विवेक भारती यांच्या सवारीची शोभायात्रा मागील वर्षापासून काढली जात आहे. यावर्षी त्यांचे वडील त्र्यंबक भारती यांची सवारी काढली जात होती, तर त्यांच्यापूर्वी त्र्यंबक भारती यांचे वडील विठ्ठल भारती यांची सवारी काढली जात होती. त्यांच्याच वंशातील ही चालत आलेली परंपरा अति पुरातन असून नेमके त्यांना देखील हा उत्सव कधी सुरू झाला याची माहिती नाही. आपल्या वयोवृद्ध पूर्वीच आपला उत्तराधिकारी नेमून त्यांना गादी सोपविण्याची परंपरा आतापर्यंत चालत आली आहे. रामनवमीच्या दिवशी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास मठात अतिप्राचीन असलेला हनुमानाचा मुखवटा, त्यांचे कपडे व 2 काठ्या गोसावी वंशातील विडा घेतलेल्या व्यक्तीला परिधान केले जातात. या सवारीचे दर्शन घेण्याकरिता परिसरातील हजारो भाविक भक्तांची या मठात गर्दी उसळते. या दरम्यान तयार केलेला रथ, त्यावर राम लक्ष्मण श्रीरामाची मूर्ती व सवारी या पारंपरिक उत्सवाचे मुख्य आकर्षण असते. विदर्भ न्यूज ब्युरो, टाकरखेडा शंभू.